तर आज आपण होळी स्पेशल अगदी तोंडात टाकताच विरघळणारे मस्त मऊसूत असे खापरेवरचे पुरणाचे मांडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अगदी छान मस्त मऊसूत असे मांडे बनवण्यासाठी गहू कोणता वापरायचा, कणिक कशी भिजवायची, अगदी सविस्तर कृती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. एक मांडा तुम्हाला इथे मी तोडून दाखवते. तुम्ही मांडा बघू शकता. अगदी मस्त तोंडात टाकताच विरघळणारा मस्त मऊसूत असा बनवून तयार झालेला आहे. मांड्याच्या वरचं जे आवरण आहे किंवा वरचा जो लेयर आहे ते तुम्ही बघू शकता. अगदी छान मऊसूत मस्त पातळ असा लेयर आलेला आहे. अजिबात आपली कुठेही ही पोळी वातड किंवा कडक किंवा जाडसर अशी झालेली नाही आहे. तर अगदी सविस्तर कृती शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर चुलीवर एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. सुरुवातीला आपण डाळ शिजवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी आता ह्या पातेल्यामध्ये पाणी काढून घेतलेलं आहे. पाण्याला चांगली अशी एक खळखळून उकळी काढायची आहे. पाणी उकळतंय तोपर्यंत इथे मी 1 किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. 1 किलो डाळीपासून आज आपण इथे हे पुरणपोळी तयार करणार आहोत. तर डाळ सुरुवातीला स्वच्छ निवडून साफ करून घ्यायची आहे. काही खराब वगैरे डाळ असेल किंवा काही खडे वगैरे असतील ते काढून टाकायचे आहेत. आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी डाळ इथे मी धुवून घेतलेली आहे. पाण्याला सुद्धा अगदी छान अशी उकळी आलेली आहे. त्यानंतर आता ही धुतलेली डाळ यामध्ये आपल्याला घालायची आहे. एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे, पाण्याला चांगली उकळी आली की त्यानंतरच त्यामध्ये डाळ घालायची आहे, म्हणजे डाळ अगदी छान व्यवस्थित अशी शिजते. त्यानंतर इथे मी अगदी थोडीशी हळद घातलेली आहे आणि साधारण 2 चमचे यामध्ये तेल घालायचं आहे आपल्याला आणि चमच्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हळद घातल्यामुळे एकतर आपल्या पुरणाला रंग फार छान येतो आणि थोडंसं तेल घातलं की डाळसुद्धा अगदी छान मऊसूत अशी शिजते. आता छान याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि आपल्याला यावर थोडंसं झाकण ठेवून मस्त मऊसूत अशी ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊ. त्यासाठी इथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता चमच्याने म्हणाल तर पोहे खाण्याच्या चमच्याने बरोबर 1 चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे. अगदी थोडीशी हळद घालायची आहे, म्हणजे आपले जे मांडे आहेत त्यांना रंग फार छान येतो. 1 चमचा यामध्ये तेल घातलेलं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं-थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे. आता 1 किलो डाळीपासून आपण हे पुरणपोळी तयार करणार आहोत. आता वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर साधारण 2 मोठी वाटी जर हरभऱ्याची डाळ असेल तर 3 वाटी एवढं आपल्याला इथे कणिक घ्यायचं आहे, म्हणजे डाळीपेक्षा थोडंसं कणिक जास्त घ्यायचं आहे. आता हे जे पीठ आहे हे लोकवन गव्हाचं पीठ इथे मी वापरलेलं आहे. फक्त गव्हाच्या पिठापासून आज आपण इथे ही पुरणपोळी तयार करणार आहोत. लोकवन गहू गिरणीतून दळून आणायचे आहे आणि त्यानंतर एखाद्या कापडाने आपल्याला हे सर्व पीठ जे आहे ते गाळून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये अजिबात कोंडा वगैरे राहायला नको. अगदी छान मऊसूत असं हे पीठ आपल्याला मिळतं. किंवा जर तुम्ही पहिल्यांदा बनवणार असाल तर अर्धं पीठ आणि अर्धा मैदा असं सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. पण जर लोकवन गव्हाच्या जर तुम्ही पुरणपोळ्या केल्या ना तर त्या अगदी छान मऊसूत अशा बनवून तयार होतात. फक्त त्या एखाद्या वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे किंवा जी मैद्याची चाळणी असते ना त्या चाळणीने संपूर्ण पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे, म्हणजे अजिबात कोंडा वगैरे राहणार नाही आणि अगदी छान मऊसूत असं हे पीठ आपल्याला मिळतं. आता थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि हे कणिक भिजवून घेऊया. तर हे बघा अशा पद्धतीने कणिक इथे मी भिजवून घेतलेली आहे. थोडीशी मऊसूतच आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे. खूप जास्त घट्ट सर अशी भिजवायची नाही आहे. थोडं थोडं करून पाणी लावायचं आहे. अगदी छान मस्त परफेक्ट अशी कणिक भिजवून घ्यायची आहे. कणिक चांगली मळून घ्यायची आहे, म्हणजे पोळ्यासुद्धा अगदी छान मऊसूत अशा बनवून तयार होतात. तर हे बघा पीठ छान व्यवस्थित असं भिजवून झालेलं आहे. आता याला झाकून ठेवायचं आहे. त्यासाठी एक सुती कापड घेतलेलं आहे. त्याला थोडंसं ओलं करून घ्यायचं आणि त्याच्याने आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे. आता ही जी कणिक आहे ना ती साधारण 1 ते 2 तासांसाठी आपल्याला झाकून ठेवायची आहे, म्हणजे कणिक अगदी छान व्यवस्थित अशी भिजली की पोळ्यासुद्धा छान होतात. तर आता आपली कणिकसुद्धा भिजवून तयार झालेली आहे. डाळसुद्धा इथे आपली शिजलेली आहे. एकदा हाताने व्यवस्थित असं तिला चेक करून बघायचं आहे. हातावर डाळ दाबून बघितली की अगदी छान ती पटकन व्यवस्थित अशी दाबल्या जाते. हे बघा. तर डाळ जी आहे ती अगदी परफेक्ट अशी आपल्या इथे शिजलेली आहे. आता आपण हिचं पुरण तयार करून घेणार आहोत. तर हे बघा. आता यामध्ये जे पाणी असेल ते पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. म्हणजे त्या पाण्यापासूनच आपण जी कटाची आमटी आहे ती कटाची आमटी तयार करणार आहोत. तर हे बघा आता ही डाळ खाली उतरवून घेऊया आणि एखाद्या चाळणीमध्ये चाळून घ्यायची आहे. तर एक चाळणी घेतलेली आहे. चाळणीमध्ये सर्व डाळ इथे मी काढून घेतलेली आहे. खाली एक पातेलं ठेवलेलं आहे, म्हणजे त्यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते सर्व पाणी पातेल्यामध्ये निघून जाईल आणि डाळ जी आहे ती अगदी मस्त कोरडी होईल. त्यामध्ये अजिबात पाणी वगैरे राहणार नाही. आता फक्त 5 मिनिटांसाठी याला असंच निथळत ठेवायचं आहे. हे बघा एवढं पाणी निघालेलं आहे. यापासून आपण कटाची आमटी तयार करू शकतो.
आता संपूर्ण डाळ एका पातेल्यामध्ये पुन्हा काढून घेतलेली आहे. त्यामध्ये गूळ घालायचा आहे. तर 1 किलो हरभऱ्याच्या डाळीसाठी 3 पावशेर एवढा आपल्याला इथे गूळ घालायचा आहे. आज आपण इथे गुळाच्या पुरणपोळ्या तयार करणार आहोत. तर 3 पावशेर गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. अगदी छान व्यवस्थित गोड अशा ह्या पुरणपोळ्या बनवून तयार होतात. गूळ चांगला बारीक चिरून घेतलेला आहे सुरीच्या मदतीने, म्हणजे तो छान व्यवस्थित असा मिक्स होतो. आता याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि साधारण 5 ते 7 मिनिटांसाठी याला थोडंसं शिजवून घेऊया. साखरेचे सुद्धा मांडे तयार केले जातात, पण साखरेपेक्षा गुळाचे मांडे हे चवीला अजून छान लागतात, त्यामुळे गुळाचाच वापर करायचा आहे. गूळ घातल्यानंतर फक्त 5 ते 6 मिनिटांसाठी आपल्याला याला चांगलं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे गूळ जो आहे तो डाळीमध्ये अगदी छान व्यवस्थित असा मिक्स होतो आणि अगदी मस्त पुरण आपलं तयार होतं. आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्या स्टेजला यामध्ये थोडीशी वेलची पावडरसुद्धा घालू शकता. म्हणजे त्यामुळे सुद्धा अगदी छान असा फ्लेवर येतो आपल्या मांड्यांना. तर मी इथे नाही घातलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता सुंठ किंवा वेलची पावडर. तर हे बघा पुरण जे आहे ते अगदी छान व्यवस्थित असं आपण इथे शिजवून घेतलेलं आहे. आता हे जे पुरण आहे ना, हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. त्यासाठी पुरणाची चाळणी घेतलेली आहे इथे मी. थोडं-थोडं करून पुरण घालायचं आहे आणि आपल्याला हे पुरण चाळून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे पुरण यंत्र असेल तर त्यामध्ये सुद्धा अगदी पटकन असं हे पुरण बनवून तयार होतं. त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे पुरण तयार करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने सुद्धा चाळणीने तुम्ही हे पुरण चाळून घेऊ शकता. आता सुरुवातीला इथे मी चमचा घेतलेला आहे. चमच्याच्या मदतीने आपण चाळून घेऊया किंवा मग नाही झालं अगदी फटाफट करायचं असेल तर चमचा काढून घ्यायचा आहे आणि डायरेक्ट हाताने तुम्ही फटाफट याला व्यवस्थित असं चाळून घेऊ शकता. तर हे बघा आता मी चमचा काढून घेतलेला आहे आणि हातानेच आपल्याला हे पुरण जे आहे ते चाळणीने चाळून घ्यायचं आहे. अगदी मस्त मऊसूत असं हे पुरण आपलं बनवून तयार होतं. चला तर इथे मी सर्व पुरण तयार करून घेते. तर हे बघा सर्व पुरण इथे मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे. अगदी छान मस्त मऊसूत असं पुरण इथे आपलं बनवून तयार झालेलं आहे. आता पुरणसुद्धा तयार झालेलं आहे आणि कणिकसुद्धा आपण भिजवून घेतलेली आहे. आता लगेच आपण मांडे तयार करायला घेऊया. तर हे बघा आपण जी कणिक भिजत ठेवलेली होती ती सुद्धा अगदी छान परफेक्ट अशी भिजलेली आहे. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला याचे छोटे-छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. तर आज आपण इथे आता खापरेवरचे मांडे तयार करणार आहोत. आता मांडा म्हटलं की अगदी खापर भरून एवढा असा हा मांडा बनवून तयार होतो. तर ज्या साईजचं आपल्याला खापर असेल छोटं किंवा मोठं त्या पद्धतीने आपल्याला हे कणकेचे लोळे किंवा या कणकेचे गोळे तयार करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. हातावर आता तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने बनवायचं आहे. हे बघा ह्या पद्धतीने थोडंसं व्यवस्थित बनवून घेतलं की त्यानंतर गोल करून घ्यायचे आहे आणि हा जो ओला रुमाल आहे त्यावर अशा पद्धतीने 1 ते 2 वेळेस याला थोडंसं असं आपटून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये जी काही हवा किंवा एअर असेल ती निघून जाईल आणि अगदी छान मस्त असे मांडे आपले इथे बनवून तयार होतात. तर एकाच वेळेस सर्व पिठाचे सुद्धा तुम्ही हे लोळे किंवा हे जे पिठाचे गोळे आहेत ना ते तयार करून ठेवू शकता. तर अशा पद्धतीने सर्व पिठाचे आपल्याला हे लोळे तयार करून घ्यायचे आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने अगदी मस्त भरीव असे आपल्याला हे लोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पुन्हा गोल करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं सुती कापडावर त्याला आपटून घ्यायचं आहे. म्हणजे छान व्यवस्थित असे हे लोळे किंवा जे हे कणकेचे गोळे आहेत ते बनवून तयार होतात. तर इथे मी सर्व कणकेचे गोळे तयार करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि एखादा जो ओला रुमाल असेल सुती कापड तो याच्यावर अशा पद्धतीने झाकून ठेवायचा आहे म्हणजे छान मऊसूतच राहतात ते. आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊया. तर पुरणपोळी बनवण्यासाठी एका प्लेटमध्ये इथे थोडंसं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. मांडे बनवताना आपल्याला बाजरीचं पीठ लागतं. तर बाजरीचं पीठ लावूनच आपण इथे हे मांडे तयार करून घेणार आहोत. आता हे दोन्ही कणिक जे आहे ते कणिक थोडंसं ह्या पिठामध्ये घोळवून घेतलेले आहे आणि त्यानंतर हाताने याला थोडंसं एकसारखं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आता आपण याला लाटून घेणार आहोत. लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मधोमध आपल्याला अजिबात लाटायचं नाही आहे. हे बघा साईडच्या ज्या कडा आहेत ना, त्याच आपल्याला फक्त थोड्याशा लाटून घ्यायच्या आहे. मधली जी साईड आहे ना, ती थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. कारण मांडा बनवणार आहोत आणि मांडा थोडासा नंतर असा पसरत जातो. तर मध्ये तो फाटू नये यासाठी आपल्याला फक्त साईडच्या कडा व्यवस्थित लाटून घ्यायच्या आहे. मध्ये जे आहे ना, ते थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. तर हे बघा ह्या पद्धतीने दोन्ही छोट्या-छोट्या पोळ्या इथे मी तयार करून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला पुरण घालायचं आहे. तर आता पुरण आपल्याला भरपूर असं घालायचं आहे. म्हणजे मांडा जो आहे आपल्याला तो अगदी छान मऊसूत असा तयार होतो. पुरण जर कमी घातलं तर मग मांडे जे आहेत ना ते वातड तयार होतात. तर जेवढी आपली कणिक आहे त्याच्या दुप्पट इथे आपल्याला हे पुरण घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही अगदी मोठ्या साईजचा इथे हा पुरणाचा गोळा घेतलेला आहे. त्याला छान गोल करून घेतलं आणि हलक्या हाताने पसरवून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आता हा ठेवायचा आहे आणि पुन्हा हलक्या हाताने याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. अगदी काठोकाठ छान व्यवस्थित पुरण पसरवून घेतलेलं आहे. थोडंसं बाजरीचं पीठ लावलं वरून
आणि आता आपण जी दुसरी पोळी तयार करून घेतलेली होती ती याच्यावर ठेवायची आहे. साईडच्या ज्या कडा आहेत ना त्या छान व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या आहेत ह्या पद्धतीने. आणि त्यानंतर आता आपल्याला याला हातावर घ्यायचं आहे आणि हातावर एकसारखं असं करून घ्यायचं आहे. हाताला थोडंसं बाजरीचं पीठ लावून घेऊ शकता आणि त्यानंतर अशा पद्धतीने दोन्ही हातांमध्ये याला छान व्यवस्थित असं एकसारखं करून घ्यायचं. म्हणजे हे जे पुरण आहे ना, ते अगदी छान व्यवस्थित असं पसरलं जातं. आता पुन्हा पोळपाटावर थोडंसं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण याला थोडंसं लाटून घेणार आहोत. आता लाटताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ही जी पोळी आहेत ना, ही लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायची आहे आणि साईडच्या ज्या कडा आहेत ना, त्या आपल्याला लाटत जायच्या आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने. अगदी डायरेक्ट मधोमध आपल्याला अजिबात लाटायचं नाही आहे. सुरुवातीला साईडच्या कडा लाटून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने. तर हे बघा बऱ्यापैकी मोठी अशी पोळी इथे आपण लाटून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आणि त्यानंतर आता आपल्याला हिला हातावर घ्यायचं आहे. त्यापूर्वी अशा पद्धतीने पुन्हा हातावर तिला एकसारखं असं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हातावर घेऊन आपण आता हिचा मांडा तयार करून घेणार आहोत. तर हातावर घेतल्यानंतर आपला जो अंगठा असतो तो अंगठा आणि त्याच्या शेजारच्या बोटाने आपल्याला साईडच्या ज्या कडा आहेत ना, त्या फक्त गोल गोल फिरवत जायच्या आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि अगदी मस्त असे हे मांडे बनवून तयार होतात. हा जो मांडा आहे हा धरताना फक्त साईडच्या कडा आपल्याला पकडायच्या आहेत. मध्ये कुठेही मांड्याला हात वगैरे लावायचा नाही आहे. फक्त साईडच्या कडा आणि दोन्ही हातांवर घेऊन अगदी असं गोल गोल फिरवत जायचं आहे. म्हणजे अगदी छान एकसारखा असा हा मांडा तयार होतो. कुठेही जाड, बारीक किंवा पातळ असा होत नाही. तर हे बघा मस्त मोठा असा आपला मांडा इथे बनवून तयार झालेला आहे. आता हा मांडा आपला तयार झालेला आहे. त्यानंतर खापरसुद्धा आपण तापायला ठेवलेलं आहे. खापर हे आपलं चांगलं तापलेलं असायला हवं, म्हणजे पुरणपोळी जी आहे ना, ती अगदी छान पटकन अशी फुलून येते. नाहीतर मग ती कच्चीच किंवा वातडी होऊ शकते, जर खापर तुमचं चांगलं तापलेलं नसेल तर. तर हे बघा, मस्त अशी पोळी इथे आपली बनवून तयार झालेली आहे. मध्ये कुठेही फाटलेली वगैरे नाही आहे, बघू शकता तुम्ही. आपलं जे कणिक आहे ना, ते सुद्धा अगदी छान परफेक्ट असं तयार झालेलं आहे. त्यामुळे मांडेसुद्धा अगदी छान बनवून तयार होतात. आता एक साईडला चांगलं व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एक साईड भाजून झाली, की पलटी करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आता आपण हा मांडा भाजून घेणार आहोत. तर हे बघा मांडा भाजून झाला, की अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे. अगदी मस्त असे हे मांडे बनवून तयार होतात. आता मांडे तयार करून झाल्यानंतर त्याची घडी कशी घालायची हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सुरुवातीला हे मांडे इथे मी काढून घेतलेले आहे एकावर एक. त्यानंतर अशा पद्धतीने त्याच्या ज्या साईडच्या कडा आहेत किंवा जे काठ आहेत ते आपल्याला थोडेसे काढून टाकायचे आहे. कितीही नाही म्हटलं तरी बारीकशे का असेना काठ येतातच मांड्यांना. तर थोडेसे ते काढून टाकायचे आहेत अशा पद्धतीने. आणि त्यानंतर एक साईड खालून फोल्ड केलेली आहे. वरच्या साईडने सुद्धा आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर साईडने थोडीशी फोल्ड करायची आहे आणि मग अशा पद्धतीने अशी घडी घालून घ्यायची आहे. अगदी मस्त अशी ही मांड्यांची घडी आपली बनवून तयार झालेली आहे. तर अशाच पद्धतीने सर्व पोळ्यांची इथे मी घडी तयार करून घेते आणि त्यानंतर ह्या पोळ्या ठेवण्यासाठी एक टोपली घेतलेली आहे. त्यामध्ये कोणतंही सुती कापड किंवा एखादा रुमाल ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने सर्व पोळ्या आपल्याला रचून ठेवायच्या आहेत. बघू शकता तुम्ही अगदी मस्त मऊसूत ह्या पोळ्या तयार होतात. छान याला झाकून ठेवायचं, म्हणजे त्या अगदी छान तशाच मऊसूत राहतात. तर तुम्ही इथे मांडे बघू शकता. अगदी ओठाने सुद्धा खाऊ शकाल इतके हे मऊसूत असे बनवून तयार होतात. अगदी कोणता गहू वापरायचा, कणिक कशी भिजवायची किंवा मांडे कसे तयार करायचे, अगदी सविस्तर कृती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर हे बघा पुरणसुद्धा अगदी छान व्यवस्थित आतपर्यंत पसरलेलं आहे आणि मस्त मऊसूत होतात. तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने हे पुरणाचे मांडे घरी नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.